नमस्कार. तर आज डायरेक्ट सेलिंग संदर्भातला एक नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी पोस्ट करतोय. तर डायरेक्ट सेलिंग मधील चांगली कंपनी कशी निवडावी हा विषय आपण या ठिकाणी आज मांडणार आहोत. तर भारत सरकारच्या धोरणानुसार आता नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग हा कायदेशीर व्यवसाय झालेला आहे. तरी पण कुठलाही कायदा असला तरी त्याच्यामध्ये काही पळवाटा असतातच. त्या पळवाटांचा वापर करून काही कंपन्या त्या ठिकाणी काम करत असतात. तर डायरेक्ट सेलिंगमध्ये 3P किंवा 3P खूप महत्वाचे आहेत. त्यातील पहिला P आहे कंपनीचा प्लान. तर कंपनीचा प्लान हा अगदी साधा, सोपा, सुलभ, सुटसुटीत असला पाहिजे. अगदी अडाणी माणसाला सुद्धा तो प्लान समजला पाहिजे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंतागुंत असायला नको. आणि आज जॉईन झालेल्या व्यक्तीला सुद्धा टॉपला जायची संधी ही कायमस्वरूपी त्या प्लानमध्ये जर उपलब्ध असेल तर तो प्लान हा दर्जेदार प्लान समजला जातो. दुसरा P आहे तो म्हणजे प्रोडक्ट्स. तर कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स हे दैनंदिन आवश्यक असे असणारे असावेत, जीवनावश्यक गरजा पूर्ण करणारे असावेत आणि त्यासोबतच बाजारामध्ये त्या तुलनेमध्ये उपलब्ध असणारे जे प्रोडक्ट आहेत तर या दोघांची जर आपण तुलना केली तर ते प्रोडक्ट रिझनेबल किंवा योग्य किंमत असणारे असावेत. नाहीतर काही कंपन्या विनाकारण 100ची वस्तू 200-500ला लावतात आणि नेटवर्क मार्केटिंग आहे किंवा डायरेक्ट सेलिंग आहे असा आभास निर्माण करतात. तर हे व्हायला नको. म्हणजे बाजाराच्या रेटच्या तुलनेमध्ये डायरेक्ट सेलिंगचे सुद्धा प्रोडक्ट असले पाहिजेत. त्याचा दर्जा उत्तम असला पाहिजे आणि ते प्रोडक्ट सहजपणे उपलब्ध व्हायला हवेत. ऑनलाईन मिळत असतील तर अतिशय उत्तम, परंतु ऑफलाईन सुद्धा त्याची व्यवस्था असायला पाहिजे. त्यानंतर तिसरा P आपण या ठिकाणी बघतोय की तिसरा P म्हणजे पे आउट. म्हणजे कंपनी जे काही ग्राहकांना किंवा डिस्ट्रीब्युटरना पैसे देणार आहे ते योग्य त्या तारखेला आणि बँक खात्यावर ते पैसे आलेले पाहिजेत. रोख व्यवहार शक्यतो नसायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने हे 3P हे डायरेक्ट सेलिंगमध्ये चांगली कंपनी निवडण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्याच्यासोबतच त्या एमडीचा बाजारपेठेचा चांगला अभ्यास असायला हवा, त्यांना योग्य दूरदृष्टी असायला हवी आणि ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे एमडी असायला हवे. त्यासोबतच त्यांचा प्रामाणिकपणा हा अतिशय महत्वाचा गुण त्या एमडीकडे असणं अतिशय महत्वाचं आहे. तर भारतातील डायरेक्ट सेलिंग ही इंडस्ट्री खूप मोठी होणार आहे. भारताच्या विकासामध्ये त्याला निश्चितपणे त्याचं योगदान या इंडस्ट्रीचं खूप मोठं असणार आहे. आपण या इंडस्ट्रीला शुभेच्छा देऊया आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, योग्य वाटला तर नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.